Hi student, in this paper number F6, Pedagogy of English, we are going to learn the unit number 2. The name of unit number 2 is Approaches, Methods and Techniques of Teaching and Learning English and Lesson Planning. Okay. In before video, we have learned that which are the approaches, methods and techniques of a teaching and learning English. Now in this video, we are going to learn what is the planning and what is the concept of a lesson plan. Okay, so let's go to learn. The first concept is a planning. Okay, what the planning is a course of action which can effectively help the learners to teach their goals and objectives. म्हणजे थोडक्यात प्लॅनिंग प्लॅनिंग म्हणजे काय द द प्लॅनिंग इज अ कोर्स ऑफ ॲक्शन्स which can effectively help the learners to reach their goals and objectives. Okay, so this is the concept of or definition of the planning. Planning is a course of action which can effectively help learners to reach their goals and objective. म्हणजे प्लॅनिंग म्हणजेच नियोजन. हे नियोजन म्हणजे काय आहे? एक प्रकारची अशी प्रक्रिया आहे किंवा अशा म्हणजे अशी कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्याचे जे गोल्स आहेत किंवा जे ऑब्जेक्टिव्ज आहेत तर ते त्या गोल्सपर्यंत किंवा ऑब्जेक्टिव्हपर्यंत जायला हे खूप प्रभावीरित्या त्यांना मदत करतात. त्यालाच किंवा हे प्लॅनिंग हे खूप मदत करतं. म्हणजे विद्यार्थ्यांना अध्ययन करत असताना जर त्यांना उद्दिष्ट साध्य करायचं असेल किंवा ध्येय साध्य करायचं असेल तर एक प्रकारे जो काही कृतीचा आराखडा आहे तर त्यालाच प्लॅनिंग असं म्हटलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट it is an important first step in effective instructions. Planning help the learners what they will learn and how their goals will be assessed. What the planning, the importance of planning, what now we will see which is the importance of planning. Okay, which are they? This planning is a effective instruction. म्हणजे जे काही अध्यापन करायचं आहे तर अध्यापनासाठी द प्लॅनिंग इज द मोस्ट इफेक्टिव्ह. म्हणजे अध्यापन करायचं असेल तर आपल्याला नियोजन हे खूप महत्त्वाचं ठरतं. देन प्लॅनिंग हेल्प द लर्नर व्हॉट दे विल लर्न, हेल्प टू लर्नर व्हॉट दे विल learn, what they will learn for what they will learn and how their goals will be assessed. Okay,
म्हणजे कशा पद्धतीनं व्हॉट दे विल लर्न, म्हणजे त्यांना काय शिकायचं आहे, अँड हाऊ देअर गोल्स विल बी असेस्ड, म्हणजे त्यांचे जे गोल्स आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ज आहेत तर ते कशा पद्धतीनं त्याचं मूल्यांकन करायचं हे प्लॅनिंगमुळं कळतं. देन आफ्टर इट हेल्प द टीचर्स टू ऑर्गनाईज. आता टीचर्सना काय मदत करतं, तर इट हेल्प द टीचर्स टू ऑर्गनाईज कंटेंट, मटेरियल, टाइम, instructional strategies, and assistance in classroom. So for the teacher the planning helps टू ऑर्गनाईज द कंटेंट, म्हणजे आशय जो आहे तर तो कशा पद्धतीनं वापरायचा, त्याचबरोबर जे काही मटेरियल आहे तर ते मटेरियल कसं यूज करायचं, तर कोणत्या वेळी कोणती कृती करायची, विच टीचर्स ॲक्टिव्हिटी कॅन बी अरेंज्ड, और विच क्वेश्चन्स विल बी आस्क्ड टू द स्टुडंट्स, विच instructional material we are going to use, which methodology we are going to use, and how the planning is assessed in the classroom. ओके, म्हणजे शिक्षकांना इथं विद्यार्थ्यांना काय मदत करतं, दिस इज युजफुल फॉर इफेक्टिव्ह इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे अध्यापन करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं प्लॅनिंग आहे. हेल्प टू लर्नर, म्हणजे लर्नरना काय करतं की ते व्हॉट दे विल लर्न अँड हाऊ देअर गोल्स विल बी असेस्ड, म्हणजे काय त्यांना शिकायचं आहे आणि ते जे काही गोल्स आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ज आहेत तर ते कशा पद्धतीनं त्याचं मूल्यांकन करायचं आहे, तर हे प्लॅनिंगच्या माध्यमातून कळतं. देन आफ्टर टीचर्सना काय मदत करतं, द टीचर बाय युझिंग दिस प्लॅनिंग द टीचर कॅन ऑर्गनाईज द कंटेंट, मटेरियल, इन्स्ट्रक्शनल स्ट्रॅटेजीज अँड असिस्टन्स इन द क्लासरूम, म्हणजे कशा पद्धतीनं कंटेंट कोणता कधी वापरायचा, त्यासाठी कोणती मेथडॉलॉजी यूज करायची, कोणती टेक्निक्स यूज करायची, कोणतं इन्स्ट्रक्शनल मटेरियल यूज करायचं, अँड हाऊ दे यूज, कशा पद्धतीनं यूज करायचं, विच ऑब्जेक्टिव्ज वी आर गोईंग टू अचीव in the students, which behavioral changes we want, all these things are organized in this planning. Okay, so in this planning there are three types of planning. What are they? First, year plan, then monthly plan, or to this also we can say the unit plan, and then lesson plan. Okay, so I will explain. Already I have explained in F6 paper what is the year plan and what is the monthly plan. I will share with you my videos related to the year plan and monthly plan. Okay, year plan means the planning is done in beginning of the educational year. Okay, and in this year plan there are they consider the points, what is how many available periods for teaching, which co-curricular extracurricular activities we are going to take, curriculum is considered here, and their evaluation that is also the consider here, and all these and weightage of unit, all these points are considered while the preparing year plan and unit plan. There are four aspects is the given most important, what aspect, why aspect, how aspect, and how the outcome gains from this unit plan, that is also the considered in a unit plan. Then lesson plan. Now we are going to learn the concept of lesson plan. Okay, so see here, what is a
lesson plan. Okay, the lesson plan means a lesson plan is a plan of procedure of presentation regarding particular content part. Okay, what the or a lesson plan is the plan of procedure, the plan of procedure for presentation regarding particular content part. Okay, so a lesson plan is the plan of procedure of presentation. म्हणजे आपण जो आशय वर्गामध्ये ठराविक कालावधीमध्ये कसं सादर करणार आहे, तर त्याचं प्लॅनिंग यालाच लेसन प्लॅन असं म्हटलं जातं. इट इज ॲन ऑर्गनाइज्ड प्रेझेंटेशन अँड अ लेसन प्लॅन इज फॉर द टीचिंग ॲटम इन अ वन पिरियड. सो लेसन प्लॅन इज रिलेटेड विथ वन पिरियड. म्हणजे एका तासामध्ये आपल्याला केवढं टीचिंग ॲटम घ्यायचा, यूज करायचं, त्याचं ऑर्गनायझेशन किंवा त्याचं प्रेझेंटेशन म्हणजेच काय लेसन प्लॅन असं म्हटलं जातं. और दिस लेसन प्लॅन इज रिलेटेड विथ अ वन पिरियड. अ गुड लेसन प्लॅन इज द की फॉर द सक्सेस ऑफ अ लेसन. what there is says that a good lesson plan is key for the success of lesson. जर आपण चांगल्या पद्धतीनं लेसन प्लॅन केला तर एक प्रकारे पाठ्यामध्ये सक्सेस होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी गुड प्लॅनिंग दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सो हियर the lesson plan, I think you understand the concept of lesson plan. Lesson plan is the plan or procedure of presentation regarding particular content part. म्हणजे एखाद्या आशयामधील एखादा भाग जो आहे, तर तो कशा पद्धतीनं सादर करावा हे सांगणारी जे काही नियोजन आहे, तर त्यालाच लेसन प्लॅन असं म्हटलेलं आहे. आणि द लेसन प्लॅन इज रिलेटेड विथ वन पिरियड. म्हणजे एका तासामध्ये आपण काय घेणार आहोत, तर ते त्याचं थोडक्यात लेसन प्लॅनमध्ये आपण सांगतो. अँड अ गुड लेसन प्लॅन इज अ की फॉर द सक्सेस ऑफ अ लेसन. ओके, जर आपण चांगल्या पद्धतीनं लेसन प्लॅन केलं तर एक प्रकारे तो पाठ जो आहे तर पाठामध्ये यशस्वी आपण चांगल्या पद्धतीनं होतो. ओके, सो नाउ we have to see which are the importance of lesson plan. Okay, importance. A teacher fixes the objective of a lesson. For the teacher, what fixes objectives of lesson. म्हणजे इथं जे काही उद्दिष्ट आहेत पाठाची, तर ती इथं फिक्स केली जातात. देन इट गिव्स डायरेक्शन टू लेसन. ओके, म्हणजे एक प्रकारे योग्य दिशा पाठासाठी या लेसन प्लॅनच्या माध्यमातून दिली जाते. अ टीचर कॅन गिव्ह जस्टिस टू द कंटेंट. जस्टिस टू कंटेंट म्हणजे त्या पाठ्यांशाला परिपूर्ण योगदान जे आहे किंवा न्याय जो आहे तर तो देतो. कारण का इन लेसन प्लॅन व्हॉट हॅपन, इन लेसन प्लॅन वी थिंक व्हॉट which objectives we are going to develop in the student. First, which content we are going to teach to the student, which methodology
we are going to use, then after which techniques we are going to use, which instructional material we are going to use, then after which experiences we are give to student, and which how evaluation we are going to take. So all these points are considered in the lesson plan. And so because of this, what happened, because of this the teacher can give the justice to the content. Then next, a teacher can plan for teaching aids. Okay, plan teaching aids. ओके, म्हणजे कोणतं शैक्षणिक साहित्य वापरायचं त्याचं प्लॅनिंग आधीच या लेसन प्लॅनमध्ये आपण किंवा टीचर हा करू शकतो. अ टीचर कॅन डिसाइड मेथड ऑफ टीचिंग. डिसाइड मेथड ऑफ टीचिंग म्हणजे कोणती अध्यापन पद्धती वापरावी, तर ते शिक्षक डिसाइड करू शकतो. Then 6, a teacher can have a proper time management. The teacher can get proper time management from this lesson plan. Then next, a teacher can arrange for probing the questions correctly. Teacher can arrange questions करेक्टली. म्हणजे मूल्यमापन कसं घ्यायचं, तर हे इथं शिक्षक जो आहे तो अरेंज करू शकतो. देन अ टीचर इन ॲडव्हान्स डिसाइड द ॲक्टिव्हिटीज विच विल बी देअर व्हाईल कंडक्टिंग अ लेसन. ओके, व्हॉट the teacher can decide in advance activities. म्हणजे कोणती आपल्याला शिक्षक विच टीचर्स ॲक्टिव्हिटी और विच स्टुडंट ॲक्टिव्हिटी we are taking in the lesson plan. This is already decide in advance. Then after 9, the teacher can plan the adequate useful assignment. Teacher can plan assignment. कोणती असाइनमेंट विद्यार्थ्यांना द्यायची आहे, तर ते त्याचे प्लॅनिंग जो आहे तर तो लेसन प्लॅनमुळे करू शकतो. अँड लास्टली व्हॉट, द टीचर रिमेन्स कॉन्फिडन्स अबाउट teaching. Okay, so these are the importance of fixes objective of lesson, or the lesson plan give direction to direction to lesson for teaching. Then the lesson plan just give, the teacher can give the proper justice to content. The teacher can plan teaching aids. The teacher can decide method of teaching. The teacher can give proper time management. The teacher can arrange questions correctly. The teacher can decide in advance activity. The teacher can plan assignment properly, and the teacher remain confidence about teaching. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फिक्स या लेसन प्लॅनमुळं म्हणजे
पाठाचे कोणते ऑब्जेक्टिव्ज आहेत तर ते फिक्स करू शकतो. प्रॉपर डायरेक्शन, पाठाला जी दिशा देऊ शकतो. कंटेंट जो आशय आहे त्याला योग्य न्याय देऊ शकतो. त्याचबरोबर टीचिंग एड्स जे आहेत तर टीचिंग एड कशा पद्धतीनं तयार करायचे त्याचे प्लॅन करू शकतो. कोणती मेथोडॉलॉजी यूज करायची आहे ते डिसाईड करू शकतो. प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करू शकतो. म्हणजे अर्ध्या तासामध्ये आपल्याला किती कंटेंट घ्यायचं आहे, कधी इंट्रोडक्शन घ्यायचं आहे. ऑल दीज आर कन्सिडर्ड बाय दीज युजिंग लेसन प्लॅन. अरेंज क्वेश्चन्स जे आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचे जर प्रॉब्लेम्स आले तर ते करेक्टली सॉल्व्ह करू शकतो. डिसाईड इन ॲडव्हान्स म्हणजे कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी कधी घ्यायची आहेत तर त्या ॲक्टिव्हिटी या आधीच डिसाईड केल्या जातात. प्लॅन असाइनमेंट, विद्यार्थ्यांना कोणती असाइनमेंट द्यायचं त्याचं प्लॅनिंग केलं जातं. अँड बिकॉज ऑफ ऑल दीज points considering while lesson plan, the teacher remain confidence about the teaching. म्हणजे शिक्षकाला एक प्रकारचा अध्यापनासंदर्भात एक कॉन्फिडन्स या लेसन प्लॅनमुळं येतो. ओके, सो नेक्स्ट वी आर गोइंग टू लर्न द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड लेसन प्लॅन. ओके, see here. Characteristics of good lesson plan. Characteristics of good lesson plan. First characteristics is the general and specific objective of lesson are revealed in it. जे ऑब्जेक्टिव्ज आहेत, ऑब्जेक्टिव्ज ऑफ लेसन आर इन्व्हॉल्व्ड. म्हणजे जे काय ऑब्जेक्टिव्ज आहेत, मग स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ज असू देत किंवा जनरल ऑब्जेक्टिव्ज आहेत तर याच्यामध्ये सांगितले जातात. ओके, देन थ्रू द प्लॅन वी कम टू नो दॅट विच ॲक्टिव्हिटी विल बी इम्प्लिमेंट. आता ह्याच्यात इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲक्टिव्हिटी, तर या लेसन प्लॅनच्या माध्यमातून आपण डिफरंट देर इज वी कॅन प्लॅन कम टू नो दॅट विच ॲक्टिव्हिटी विल बी इम्प्लिमेंटेड. ओके, कोणती ॲक्टिव्हिटी आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे तर या कॅरेक्टरिस्टिक्स लेसन प्लॅनमुळं कळतं. देन नेक्स्ट वी गेट ॲन आयडिया अबाउट uses of टीचिंग एड्स. म्हणजे कोणतं शैक्षणिक साधन कधी यूज करायचं आहे त्याच्या संदर्भात आयडिया आपल्याला लेसन प्लॅनमुळं येते. द नेक्स्ट इट शोज द ॲक्टिव्हिटी ऑफ द टीचर, शोज ॲक्टिव्हिटी ऑफ टीचर अँड स्टुडंट. म्हणजे याच्यामध्ये शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती ही दाखवली जाते. देन नेक्स्ट इट टेल्स अस अबाउट मेथड अँड प्रोसिजर ऑफ लेसन. म्हणजे कोणती मेथडॉलॉजी आणि कशा पद्धतीनं तो लेसन घेतला जाणार आहे तर ते आपल्याला या लेसन प्लॅनमुळं कळतं. देन नेक्स्ट इव्हॅल्युएशन टूल्स आर स्टेटेड. इव्हॅल्युएशन टूल्स कोणते वापरायचे आहेत तर ते आपल्याला याच्यामुळं लेसन प्लॅनमुळं कळतं. देन नेक्स्ट डिफरंट टाईप्स ऑफ क्वेश्चन बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्ज आर देअर. म्हणजे टाईप्स ऑफ क्वेश्चन्स कोणते विचारले जाणार आहेत तर ते आपल्याला इथं या लेसन प्लॅनमुळं कळतं. द नेक्स्ट द लिस्ट ऑफ रेफरन्स बुक्स इज मेन्शन्ड. या लेसन प्लॅनमुळे मध्ये द लिस्ट ऑफ रेफरन्स बुक
म्हणजे कोणते रेफरन्स बुक यूज केलेले आहेत तर त्याची लिस्ट जी आहे त्या लेसन प्लॅनमुळे आपल्याला करते. ओव्हरऑल अ गुड लेसन प्लॅन फॉलो बेसिक प्रिन्सिपल्स लाईक व्हॉट आस्पेक्ट, व्हॉट म्हणजे का, म्हणजे काय विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, म्हणजे आशय येतात. वाय आस्पेक्ट म्हणजे कोणते ऑब्जेक्टिव्ह विद्यार्थ्यांच्यामध्ये आपल्याला डेव्हलप करायचे आहेत. हाऊ आस्पेक्ट कोणती मेथडॉलॉजी, कोणते टीचिंग एड्स वापरायचे आहेत. अँड इव्हॅल्युएशन मग शेवटी आपण जे काही टीचिंग लर्निंग प्रोसेस केलेली आहे तर ती प्रॉपरली सक्सेसफुल झालेली आहे का की नाही हे आपण इव्हॅल्युएशनच्या वी कॅन ऑल्सो अंडरस्टँड बाय द इव्हॅल्युएशन मेथड. ओके, next there is a steps of lesson. Now we are going to learn the steps of lesson. Okay, the mostly useful or everywhere used the lesson steps of lesson is a Herbart steps. Okay, so directly we understood. See here what is the actually or what is the which points are included in a lesson plans. We can see here the points related to the lesson plan. Okay, there is in lesson plan consists the following steps. Okay, the we have to give the name of the student. आपल्याला आतापर्यंत एव्हरीवन नो दॅट बिकॉज वी हॅव टेक द लेसन्स इन अ स्कूल इंटर्नशिप. म्हणजे आपल्याला आता माहिती आहे की बाबा लेसन प्लॅन हा कशा पद्धतीनं असतो. तर नेम ऑफ द स्टुडंट दॅट डिस्क्राइब इन अ लेसन प्लॅन, अवर रोल नंबर, नेम ऑफ द स्कूल, विच आर द सब्जेक्ट, युनिट, सब युनिट, स्टँडर्ड, डिव्हिजन, डेट, टाईम. ओके, द नेम ऑफ ऑब्झर्वर म्हणजे कोणते शिक्षक तुम्हाला ऑब्झर्वेशनसाठी येतात तर त्यांचं नाव. द स्ट्रक्चर संरचना काय आहे, प्रिव्हियस नॉलेज पूर्वज्ञान काय आहे, स्टेटमेंट ऑफ एम म्हणजे हेतुकथन काय आहे, टीचिंग पॉईंट्स म्हणजे कोणते पॉईंट्स आपल्याला त्याच्यामध्ये थोडक्यात त्याच्यात आशय विश्लेषण येतं. मेथड्स ऑफ टीचिंग कोणती तुम्ही टीचिंग मेथडॉलॉजी वापरणार आहे, टीचिंग एड्स कोणते वापरणार आहे, मॅक्झिम्स ऑफ टीचिंग. मॅक्झिम्स ऑफ टीचिंग म्हणजे अध्यापनाची सूत्र. मग त्याच्यामध्ये बघा नोन टू अननोन, देन आफ्टर पार्ट टू होल, देन पर्टिक्युलर टू जनरल, स्पेसिफिक टू जनरल, अशा पद्धतीचे वेगवेगळे मॅक्झिम्स अध्यापनाचे सूत्र आहेत. मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे. तर ते कोणते तुम्ही यूज करणार ते आपल्याला द्यावं लागतं. व्हॅल्यूज मूल्य किंवा गावाभूत घटक, कोर एलिमेंट्स, कोर फॅक्टर्स. आय थिंक देअर आर 13 कोर फॅक्टर्स इज देअर. कोणते व्हॅल्यूज आपल्याला इथं विद्यार्थ्यांच्यामध्ये न्यू वर्ड्स कोणते आहेत. मग न्यू वर्ड्समध्ये कन्सेप्ट, जर रूल्स असतील, नियम, लॉज असतील, काही कायदे, प्रिन्सिपल, तत्व, व्याख्या येत असेल तर ती याच्या न्यू वर्ड्समध्ये आपण लिहिणं हे अपेक्षित आहे. सो ऑल दिस पॉईंट्स आर कन्सिडर व्हाईल द लेसन प्लॅनिंग. ओके, नाव we are going to learn the steps of a lesson plan. Okay, the steps of lesson plan. First step is that the introduction म्हणजेच प्रस्तावना. In this introduction
method what happen